सर्वप्रथम माझ्यासोबत प्राध्यापक राजू गवई हे आहेत। आपण त्यांना विचारून घेऊ शकतो की फर्स्ट टाइम आपण इथे आला आहात, तर काय सांगू शकाल की बाकीच्या पद्धती किंवा इथलच्या पद्धतीबद्दल तुम्हाला विशेष काय वाटलं आणि जनतेला तुम्ही काय मेसेज, शॉर्ट मेसेज देणार असं मी तुम्हाला विचारतो। आज मी कान्हा वन शांतिवनमध्ये इथे आलेलो आहोत। साधारण 22, 23, 24, 25 या 4 दिवसात मेडिटेशनसाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। साधारण सकाळी 6:30 आणि संध्याकाळी 6:30 असा हा 1 घंट्याचा प्रोग्राम असतो। खरोखरच मेडिटेशनसाठी तसं प्रत्येक धर्मात मेडिटेशन आहे, प्रत्येक धर्मातल्या लोकांनी मेडिटेशन केलं पाहिजे। परंतु या ठिकाणी कान्हा इथे शांतिवन मला खरोखरच मेडिटेशन कसं करतात आणि किती शांततेने साधारण 1 लाख लोक या मेडिटेशनसाठी वन टाइम एकाच वेळेस 1 लाख लोक मेडिटेशन करतात। ही खरोखरच ही पाहण्यासारखी गोष्ट आहे आणि अनुभवासारखी गोष्ट आहे। प्रत्येकानं इथं येऊन हा अनुभव घेतला पाहिजे। या म्हणतात मी पुढच्या वेळेस माझे विद्यार्थी साधारण 100 विद्यार्थी घेऊन मी मेडिटेशनला येण्याचा संकल्प केलेला आहे। मी निश्चितच पुढच्या वेळेस माझे 100 विद्यार्थी घेऊन येईन असं मला वाटतं। धन्यवाद। निश्चित गवई सर यांनी आपल्याला एक स्वतःचा अनुभव सांगितला की मीच या गोष्टीपासून प्रेरित झालेलोच आहे, परंतु मी इतरांनाही या गोष्टीचा एक क्लू किंवा ॲड्रेस देऊ शकतो किंवा त्यांच्याही जीवनामध्ये आपण कॉन्ट्रीब्युशन करू शकतो की त्यांनाही ह्या हार्टफुलनेसचा बेनिफिट मिळावा। त्यासोबतच माझ्यासोबत एक नवीन अभ्यासी म्हणून आले होते, जुलाल सिंग परिहार, पोलीस विभागामध्ये आहेत। त्यांना आपण विचारून घेऊ की ह्या हार्टफुलनेस सोबत आपण जे जोडला आहात, ह्या फर्स्ट टाईममध्ये नेमकं आपल्याला युनिक असं काय वाटलं की हे आपल्या हृदयाशी स्पंदित झालेलं आहे। परिहार साहेब, आपण एक शॉर्ट जनतेला असा मेसेज सांगा की इथं नेमकं तुम्हाला वेगळं काय वाटलं आणि तुम्हाला पण काय वाटलं। नमस्कार, आम्ही चिखली येथून अंदाजे 15 ते 20 मित्रमंडळ अभ्यासिक हे दिनांक 21 पासून 25 पर्यंत कान्हा शांतिवन येथे नाही छत्री दिसते का हा जो प्रोग्राम आहे, या प्रोग्रामसाठी अंदाजे 1 लाख ते 1.25 लाख लोक इथे जमलेले आहेत। मी येथील शांतता ही तुम्हालाच घ्या खरोखर वाखाणण्याजोगी आहे आणि इथलं जे वातावरण आहे तिथे खूप निसर्गरम्य वातावरण आहे। येथील अंदाजे 2 करोड वृक्ष इथे लागवड झालेली आहे आणि ते एकदम नियोजनबद्ध झालेली आहे। त्यामुळे इथे खूप येऊन मन प्रसन्न होते आणि प्रत्येकाने एक वेळेस तरी अवश्य इथे भेट द्यावी ही विनंती करतो। दुसरे अभ्यासी आपले माननीय रावसाहेबजी पाटील यांच्याशी आपण जाणून घेऊ की हार्टफुलनेस या साधनेचा आपण नियमित जर उपयोग घेतला तर आपल्या हृदयाला काय बदल झाल्यासारखं वाटतं हे त्यांना आपण जाणून घेऊ। मी या ठिकाणी 3ऱ्यांदा आलेला आहे आणि तुम्हाला जर शून्यातून स्वर्ग निर्माण कसा केला जातो याचा जर अनुभव घ्यायचा असेल तर तो कान्हा शांतिवनम येथे येऊन घेण्यात यावा। एकदा माणूस आल्यानंतर तो इतका प्रेमात पडतो याच्या की नेहमी येण्याची संधी शोधत असतो। मी इथून पुढेही नेहमीच येत राहील, एवढंच मला सांगायचं। धन्यवाद। वा तसेच नुकतेच गव्हर्नमेंटकडून खूप मोठा निधी घेऊन रिटायर झालेले भोयर सर यांच्याशी आपण जाणून घेऊ। आज आम्हाला कान्हा शांतिवनम मधला 3रा दिवस आला तेव्हापासून ह्या कॅम्पसमध्ये जेव्हा आम्ही प्रवेश केला तेव्हापासून आतापर्यंत आम्ही ह्या वातावरणात इतकं रमून गेलो की आम्हाला सर्व
विसरून इथलं जे निसर्ग सौंदर्य आहे आणि अतिशय कमी शब्दामध्ये सहज आणि साध्या पद्धतीनं आपण आपल्या आयुष्याचं जे ध्येय आहे, प्रत्येक सजीवाचं एक विशिष्ट ध्येय असते आणि मानवासारखा प्राणी जेव्हा ह्या भूतलावर जन्म घेतो तो परमेश्वरानं सतत आनंदी राहावं याच्यासाठी, परंतु काही व्यक्ती आपल्या कारनाम्यामुळं दुःखाचा सामना करतात. याच्यातून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्या ध्येयापर्यंत आपल्याला प्रेम, समृद्धी, शांती सर्व मिळवण्यासाठी मला ज्ञानेश्वरांची घराटे आणि डॉक्टर परियार यांच्या मुळे मागील 15 दिवसापासून या मार्गावर चालून राहिलेलं आहे आणि हा उर्वरित आयुष्य सुद्धा आता आम्ही सतत आनंदी राहत जाऊ आणि सहज मार्ग योग प्रशिक्षणाद्वारे आमच्या पद्धतीनं जितके काही मंडळी ज्या आनंद सागरात आणता येईल त्याचा आम्ही जाणीवपूर्वक टाळ्या वाजवा आमच्यासाठी. पुढच्या वेळेस आम्ही सहकुटुंब इतकंच नाही तर आमच्या प्रेमात असलेले जे माणसं आहेत की त्यांना सुद्धा आम्ही आणण्याचा हा एक प्रयत्न दरवर्षी नवीन मंडळींना या देवभूमीमध्ये, या आनंदभूमीमध्ये आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. यानंतर मुळे साहेब यांच्याशी आपण जनतेसाठी किंवा स्वतःसाठी एक मेसेज विचारू. नमस्कार. आमचे मित्र रामेश्वर खराटे यांच्या प्रेरणेने आम्ही कान्हा शांतिवनम या ठिकाणी 4 दिवसाच्या भेटीकरता आलेलो आहे आणि प्रथम आम्ही मेडिटेशनच्या तिथे 4 केले आहेत आणि मेडिटेशनच्या जीवनामध्ये काय महत्त्व आहे, कारण आज मानव जीवन त्याच्या जीवनात इतका जास्त आणि त्रस्त असतो त्याला आपण काहीतरी खरोखर यांचा जे मानव जातीला खूप फायदा होतो, कारण जे IT सेक्टर बिझनेस यामध्ये काम करतात ज्या लोकांना खरोखर म्हणजे मनशांतीची खूप आवश्यकता असते त्या ठिकाणी हे ठिकाण खूप उपयुक्त आहेत आणि या ठिकाणची निवास व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, येथील रस्ते, झाडे इतकं नियोजनबद्ध रोपणे केलेली आहे की खरोखर वाखाणण्याजोगी आहे आणि प्रत्येक व्यक्तीने या ठिकाणाला एक वेळ तरी अवश्य व्हिजिट द्यावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि यानंतर मी माझे मित्रपरिवार, माझे नातेवाईक सगळे सोयरे ज्यांना इथपर्यंत आणता येईल तेवढं मी सर्व आणण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या ठिकाणचं महत्त्व खूपच व्यक्तिगत होणार आहे. शेवटची मुलाखत राजेश जिटेरे आपण यांच्याशी विचारून घेऊ. आमचे मित्र रामेश्वर खरावे यांनी हैदराबाद येथील शांतिवनम या ठिकाणी आम्हाला आणलेलं आहे. आम्हाला खूप शांत वाटलं इथं आणि विशेष करून एवढं आहे की इथे आम्हाला जे झाडं 2 कोटी झाडं दिसले ते फारच उत्तम, जे जगात कुठं दिसणार नाही. आणि 7 वर्षात आमच्या रामेश्वर खरावे यांनी सांगितलं की इथे एवढं डेव्हलपमेंट झालं 7 वर्षात ते पाहण्याजोगे आहे आणि सर्वांनी इथे यावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. तर हे होते माझे मित्र. यांनी प्रत्येकाने सगळ्यांना आपापले मत मांडून जनतेला एक मेसेज दिला आहे की प्रत्येकाने एकदा तरी इतकं आपण अलग अलग ठिकाणी जातो तसं ह्याही ठिकाणी आपण एकदा यावं. नेक्स्ट टाईम आम्ही या म्हणणार नाहीत.
एवढंच मला ह्या मॅसेजमध्ये आपणास सांगायचं होतं. धन्यवाद. मी विमा प्रतिनिधी रामेश्वर खराबे. माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.